नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शन. आणि काल मी एक व्हिडिओ बनवला होता की गाय घेऊ नका. तर खरंच गाय घेऊ नका. आता आमच्या इथं ना जवळच एक गोट्याचं नियोजन आहे. आणि त्या गोट्याचं नियोजन कसं आहे तुम्हाला सांगते. मुक्त गोटा आहे आणि एवढं मोठं नियोजन केलं आहे त्यांनी. मी तिथनं जर चालली ना तर नक्कीच व्हिडिओ काढीन थोडासा. म्हणजे रोडवरच आहे, त्यांची माझी काही ओळख नाही, फक्त दिसतंय रस्त्यावरनं. तर नक्कीच व्हिडिओ काढीन आणि पोस्ट करीन. तर एवढं मोठं नियोजन आहे. जवळजवळ त्या गोट्याला ना एक 10 लाखाच्या आसपास खर्च आला असेल. आणि गाय एकही नाही, पहिला त्यांना अनुभव नाही आणि सगळं नवीन आहे. आणि मालक पण असा मोठा आहे, म्हणजे क्षेत्र भरपूर आहे त्यांना. आणि त्यांच्याकडं पहिलं जनावरं ही म्हणजे असं काहीच नाही, पहिल्यांदा सुरुवात करायला लागली होती. तर मग त्यांना अनुभव कसा काय असू शकत. आणि त्यांचं ना गडी ठेवून करणार आहे ते सगळं. तर मग गड्यांच्या जीवावरच्या तर गायच नाही त्या. बघा जर आपण स्वतः राबलं नाही तरच मग आपला व्यवसाय यशस्वी होतो. आणि आता काय झालं आहे, गायींचं रेट भरपूर वाढले. तर आणि गायींचं रेट वाढल्यामुळं जास्त खरेदी पण व्हायला लागली गायींची. कारण का तर जास्त वळायला लागली गायींच्या व्यवसायात. आणि त्यामुळं गायींचं रेट वाढलं. म्हणजे ह्यात काय झालं, आता फायदा फक्त शेतकऱ्याचा नाही तर व्यापाऱ्यांचा चालू झाला. व्यापारी भरपूर कमवायला लागले प्रॉफिट ह्याच्यामध्ये आणि शेतकरी लॉस. शेतकऱ्याला कुठं लॉसमध्ये नाही, प्रत्येक गोष्टीत शेतकरी लॉसच आहे बघा. तर आता माझं एक ही आहे म्हणणं आहे काय की सकाळी ना 2 तास गायींचं काम आहे आणि संध्याकाळी 2 तास, म्हणजे 4 ते 7 वाजेपर्यंत संध्याकाळी. आणि सकाळी पहाटे 5:30 5:15ला उठते मी. 8 वाजेपर्यंत सगळं होऊन जातं माझं. आणि 2 तास मग घरातली कामं असते ती. आणि तिथून ना बाकीचा वेळ निवांत असतो. तर मग माझं म्हणणं काय आहे, त्या निवांत वेळेत असा कुठला व्यवसाय करावा. तर कुठला करावा, कुठला व्यवसाय चांगला चालेल असं माझं म्हणजे मी विचार करते. साड्यांचा करावा, ऑनलाईन पण विकता येईल आपल्याला आणि ऑफलाईन पण विकता येईल. साड्यांचा करू की का मग असं आपलं घरात पदार्थ बनवतात बघा. आता दिवाळी आली, लक्ष्मी आल्या त्या, परत दसरा आला आहे, घट आले. तर मग लक्ष्म्यात पण आपल्याला बघा तुम्ही घरात काय ताई नोकरदार महिला असते ते त्यांना बनवता येत नाही तर पदार्थ. तर मग ती पदार्थ केलं तर त्याचं पण ही होईल का, खपल का. किंवा मग साड्यांचा बिझनेस केला तर ती खपल का मग. आणि सोनाताईचं पण आता बघा एवढं व्हायरल झालं आहे इंस्टावर की त्यांचं ह्याचं ऑइल म्हणून हेअर ऑइल. तर त्याचं जर केलं तर मग त्याचं खेडेगावात एवढं जास्त मार्केटिंग नाही होणार. ते पण चांगला आहे व्यवसाय. आपण जाऊन एकदा आणले परत ते आपल्याला पार्सल जरी म्हणलं तरी देते ते. तर मग माझा विचार चालला आहे का मग डिंक लाडू, शेंगदाणा लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू किंवा असं कुठला तरी असं कुठला बी असू द्या मग एक आपल्याला आधार म्हणून. तर काय होतं, करावा बसून जी वेळ वायपट घालवायचा त्या वेळेमध्ये ना कुठला तरी व्यवसाय करावा. तर मला ज्यांना काय अनुभव असेल ना व्यवसायाचा तर त्यांनी मला खरंच नक्कीच कमेंट करा आणि सांगा की कुठला व्यवसाय छान चालेल. तर मी विचार करते बरं का ह्याच्यावरती. तर का मसाल्याचा करू, मसाल्याचं पण चांगलं आहे बघा बिझनेस. आपलं थोडंसं जास्त काय आपल्याला अपेक्षा नाही. आणि कुठला करू, कुठला छान चालेल तर तुम्ही मला नक्कीच मार्गदर्शन करा. आणि माझा जर व्यवसाय तुम्हाला कुठलाही असू द्या, मी जी ही 3 व्यवसाय सांगितलेला ना, एक तर सोनाताईचं हेअर ऑइल, नंतर मसाला आपलं घरगुती मसाला आणि नंतर मग डिंक लाडू, शेंगदाणा लाडू असं.
तर किंवा मग असं आपलं दिवाळीतलं पदार्थ असं, तर कुठलं चांगलं वाटेल त्याच्यावरती मला खरंच तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि मी त्याच्यावर मग विचार करीन आणि व्यवसाय सुरू करावा असं माझं म्हणणं येतं. तर मग सांगा, माझा विचार चालू आहे ऑनलाईन करायचं, त्याच्यावर आपलं मग थोडंसं चालू राहतं या, असं माझं म्हणणं आहे. तर मग बघू आता मी पण थोडंसं म्हणजे विचार करायचं चालू आहे असं. आणि काय होतं माहिती आहे का, आपण जर आता व्यवसाय करणारी जे असेल त्यांच्याकडे आपण गेलो आणि त्यांना जर आपण विचारलं की तुम्ही ही व्यवसाय करताय, समजा आता मटकी विकतेत, हिरवी मटकी मोड आणून विकतेत, त्यांना जर आपण विचारायला गेलो तर ती आपल्याला खरं सांगते ती का बघा, तुम्ही सांगत नाही ती. त्याच्यासाठी मी तुमचं सजेशन मागते, म्हणजे तुम्ही सांगावं अशी माझी अपेक्षा आहे. तर ज्यांना कुणाला अनुभव असेल त्यांनी तर मला खरंच त्यांनी नक्कीच कमेंट करा. आणि आता काय झाले माहिती आहे का, आणखीन एक सांगायचं म्हणजे जास्त करून सोशल मीडिया म्हणजे इंस्टा, तर इंस्टावर बघा तुम्ही मोठे मोठे सेलिब्रिटी एकमेकांना भेटायला जाते ती, आणि जी मोठा सेलिब्रिटी आहे ना त्या दुसऱ्या मोठ्या सेलिब्रिटीला भेटायला जातो, आणि एवढं धुमाकूळ उठला आहे इंस्टावरती, तर खरंच काय विचारू नका. आणि आपण लहान आहे ना, आपण कुठं शून्यात आहे आता, शिका आपली अजून प्रगतीच नाही, तर मग आपल्याला कोण भेटायला येणार किंवा आपल्याला कोण बोलवणार तुम्ही या भेटायला आम्हाला म्हणून. तशी पण माझी खूप इच्छा आहे बरं का. तर मग माझं म्हणणं आहे की असं आपल्याला बोलवावं किंवा आपण आपल्या घरी कोणीतरी यावं आपल्याला भेटायला, अशी पण माझी अपेक्षा आहे. म्हणजे ओळख निर्माण होते आणि एक आपलं नाव मोठं होतं. तर आपल्याला कसं असतं, एक नाव मोठं करायचं असतं. तर मग त्याच्यासाठी थोडीशी माझी तिथं पण धडपड चालू आहे. आणि शून्यातून कसं उभं राहायचं ह्याच्यावरती ना मी नक्कीच कुठल्याही गोष्टीवरती मार्गदर्शन करेन, कारण का मी शून्यातूनच निर्माण केलेलं विश्व आहे माझं. आणि मी खरंच खूप म्हणजे खूप हालाकीचे, आता माझं जर पहिलं दिवस तुम्हाला सांगायला गेलं ना तर खरंच खूप बेकार दिवस काढलेला आहे, आणि त्यातनं बाहेर मी पडलेली आहे. आणि आणखीन पण म्हणजे एवढं 100% सक्सेस नाही, पण मी समाधानी आहे. असं नाही की मी समाधानी नाही, ह्याच एवढ्या ह्याच्यातनं व्यवसायात मी समाधानी आहे. मग एक हळू असा छोटासा माझा प्रयत्न आहे, तर मग कुठला प्रयत्न माझा यशस्वी होईल ही माझं चालू आहे. तर मग नक्कीच तुम्ही मला कळवा. आणि तर बघू आता विचार करीन मी. तर व्हिडिओचा एंड करते. तर चला, माझा मनापासून माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळचं वातावरण बघा कसं झालं आहे, मस्त. आणि खरंच वातावरण एकदम छान झाले, मस्त वाटतंय बरं का. तर चला म्हणलं आपला छोटासा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करूया. तर आज ना कसं म्हणजे व्हिडिओ काढायचं कारण तरी म्हणजे आजचं ना खरंच वाईट वाटतंय असं की एवढं कसं बदललं सगळं. म्हणजे मुलं आजकालची संस्कार घेत नाही ती आईवडिलांचं दिलेलं, आणि शिकत पण नाही ती. सांगितलं तर थोडंसं मोठं झालं की ऐकायचं पण बंद करते ती बघा. तर एवढं वाईट वाटतंय ऐकून, आणि किती दुःख आहे बघा तुम्ही. तर ज्याला वडील नाहीत ना त्यांची किंमत विचारा. आणि मुलानं आत्महत्या वडिलांसमोर आईसमोर करायची किती दुःखद घटना आहे. आणि असं कुठं कमी पडले असतील ते आई वडील, आणि परिस्थितीनंच फक्त कमी पडली असते, संस्कारानं तर मला नाही वाटत ती कमी पडली असतेली म्हणून. तर किती वाईट वाटतं, अक्षरशः व्हिडिओसुद्धा बघू वाटत नाही. आणि मुलानं आत्महत्या केली. तर असं करू नका मुलांनो. खरंच आईवडिलांचं त्यांनी केलेला संघर्ष बघा, त्यांनी केलेलं कष्ट बघा, त्यांनी केलेला 1 रुपयाचा मिळवण्याची धडपड बघा, आईचं कष्ट बघा, वडिलांचं कष्ट बघा. आणि तुम्ही मग नंतरनं हा विचार करा. तुम्ही लगे आयफोनसाठी एवढं, फोन म्हणजे काय,
आपण स्वतः जर ती फोन कमवला असता बाळा तू, आणि ती फोन तू तर तुला त्या फोनची किंमत कळाली असती. स्वतः पैसे कमवलं ना तरच कळतंय. आणि आईवडिलांच्या जीवावर ऐश करायची मुलांनी खरंच म्हणजे चुकीचं आहे बरं का ही वागणं. आज त्या वडिलाला किती दुःख झालं असेल आणि त्या आईला किती दुःख झालं असेल. आपल्या जर आयुष्यात आज आई नसली, वडील नसलं, तर बघा आपलं आयुष्य खरंच आयुष्य नाही राहत. आणि खूप वाईट वाटतंय बरं का. तर मुलांनो, खरंच असा विचार तुम्ही करू नका. कष्ट करा जिद्दीनं. मी स्वतः कमवायचा विचार करा. आणि असं विचार करायला पाहिजे होता बाळा की मी स्वतः कमवतो आणि तुझ्या कमाईचं तू कष्टाचं वडिलांना द्यायचा विचार करायचा असतो. की मी आयफोन घेणार, हप्त्यावर घे बाळा तू, आणि फेडणार, आणि ती आयफोन वडिलांना वापरायला देणार, अशी विचाराची मुलं पाहिजे ती बघा. तर समाजात खरंच खूप वाईट घडतंय. आणि असं खरंच करू नये बरं का. एवढं वाईट वाटतंय ऐकल्यानंतर की मन भरून येतंय. तर ज्यांना वडील नाहीत ना त्यांची किंमत तुम्ही बघा. ज्याला आई नाही त्यांना आईची किंमत बघा तुम्ही कशी कळते ती. मला वडील नाहीत तर किती मला वाईट वाटतं की मला वडील नाहीत, मला बाप नावाची चादर मला असं म्हणजे वडिलांचं जरी नाव काढलं ना तरी भरून येतं. कारण का वडिलांचं प्रेमच कधी भेटलं नाही. तर मुलांनी असा विचार कधीच नाही केला पाहिजे बरं का. आणि असं करू नका. कष्ट करा, कष्टाने मोठं व्हा. एक एक रुपया कमवायची तुम्हाला अक्कल आधी आली पाहिजे आणि नंतर तुम्ही ही विचार करायचा असतो. टोकाचं पाऊल कधीच उचलायचं नाही. एवढा टोकाचा निर्णय घ्यायचा नाही. आणि खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर खरंच खूप वाईट वाटतंय बरं का. त्या आईवडिलांचं काय, आईवडील पण त्याच्याबरोबर गेलं म्हणजे वडील किती अक्षरशः ना जन्मल्यापासून त्या बाळाच्याच भविष्याचा विचार करत असते ती. आणि लहानाचं मोठं त्या बाळाला त्यांनी विचार करतच केलेला असतं की तुम्ही माझ्यासाठी करू शकला नाही, तुम्ही माझ्यासाठी देऊ शकला नाही, असं कधीच म्हणू नये. आणि खरंच एवढं वाईट वाटतंय. तर भावपूर्ण श्रद्धांजली मी तर म्हणेन आईला आणि त्या बाळाच्या वडिलांना. कारण का त्याला नाही वाहू शकत. कारण का तर त्याचं संस्कारच त्यांना आईवडिलांचं आतमध्ये घेतलं नाही. तर बाहेर असं भरकटलं ना आणि 4 मित्र भेटलं की मग असं भरकटतं आणि विचार बरोबर राहत नाहीत. तर चला बस.